नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पी.व्ही. सर. आजचं आपलं तिसरं सेशन आहे. जे काही आपण स्टेट बोर्ड सीरीज सुरू केलेली आहे. स्टेट बोर्ड सीरीज फक्त महाराष्ट्राची स्टेट बोर्ड सीरीज नाहीये. तर ही टेस्ट सीरीज महाराष्ट्र स्टेट बोर्ड, तामिळनाडू स्टेट बोर्ड, एन-सी-आर-टी स्टेट बोर्ड, केरला स्टेट बोर्ड हे सर्व जो काही पॅटर्न आहे, हे त्या पॅटर्ननुसार आपण मराठीमध्ये करून घेतोय आणि मराठीमध्ये इयत्ता 4थी पासून ते 12वी पर्यंत मी तुम्हाला या सीरीजमध्ये पूर्णतः घेणार आहे. मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरमध्ये म्हणजे आजचं आपलं तिसऱ्या क्रमांकाचं सेशन आहे. पहिले 2 सेशन जर तुम्ही पाहिले नसेल तर YouTubeवर जाऊन तुम्ही पाहू शकता आणि YouTubeवरून आपल्याला काही दिवसानंतर आपल्याला ॲपमध्ये जायचं आहे. त्याच्यामुळं प्ले स्टोअरमधून ॲग्री अँड जिओग्राफी बाय पी.व्ही. सर नावाचं ॲप तुम्ही डाउनलोड करा. त्या ठिकाणी तुम्हाला एम-पी-एस-सी फोल्डर आहे, त्यामध्ये जाऊन तुम्हाला ही बॅच पाहायला मिळू शकते. त्यामुळं तुम्हाला एक सांगायचं आहे, की जर तुम्ही हे YouTubeवरील जे काही आपलं YouTubeवर तुम्ही लेक्चर पाहताय, जर तुम्ही लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल, कमेंट्स केलं नसेल, तर तुम्ही तुमच्या मित्रांनाही सांगा सबस्क्राईब करायला, जेणेकरून मी लेक्चर घेतल्याबरोबर ही जी काही सीरीज आहे, याचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की तुमच्या मोबाईलवरती मिळेल. जेणेकरून तुम्हाला लेक्चर पाहायला उशीर होणार नाहीये. चला, आज आपलं तिसऱ्या क्रमांकाचं जे काही सेशन आहे, इयत्ता 4थीचं जुनं पुस्तक आपण पाहतोय, तो आपण पाहूया आजच्या सेशनमध्ये. मित्रांनो, तुम्हाला सांगत असताना आजचं जे काही टॉपिक आहे, मला वाटतं महाराष्ट्राचं जे काही भूगोल आहे तो टॉपिक आहे. म्हणजे 4थ्या क्रमांकाचं टॉपिक आजच्या सेशनमध्ये आपण घेणार आहोत. आता बघा, यामध्ये तुम्हाला सांगत असताना मित्रांनो, जे काही महाराष्ट्र राज्य आहे भारताच्या पश्चिम मध्य भागात आहे. भारताच्या पश्चिम मध्य भागात आहे असं आपण म्हणतो. महाराष्ट्राचा आकार पाहत असताना तुम्हाला त्रिकोणी स्वरूपाचा आकार या ठिकाणी पाहायला मिळतो. कोणत्या स्वरूपाचा? त्रिकोणी स्वरूपाचा आकार तुम्हाला पाहायला भेटतो. म्हणजे या ठिकाणी जर आपण महाराष्ट्र घेतलं, तर महाराष्ट्राच्या जे काही सीमा घेतल्या किंवा आपण या ठिकाणी जे काही महाराष्ट्र घेतलं, तर या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला काही गोष्टी वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळू शकतात. उदाहरण जर आपण पाहिलं, की महाराष्ट्र हा जो भाग आहे, म्हणजे 30, 77, 13 हा चौरस किलोमीटर हा महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे मित्रांनो. म्हणजे 3,07,713 चौरस किलोमीटर. म्हणजेच या ठिकाणी 9.36% क्षेत्रफळ आपण म्हणू शकतो. म्हणजे हा जो भारत घेतला, हा भारताचा पूर्ण मॅप दिसतोय तुम्हाला. 28 घटक राज्य आणि या ठिकाणी तुम्हाला 8 केंद्रशासित प्रदेश तुम्हाला पाहायला मिळतात. यापैकी महाराष्ट्र मी बाजूला काढला, म्हणजे हा भारताचा जर हा 100% क्षेत्रफळ असेल, 100% म्हणजेच याला आपण 32,87,263 चौरस किलोमीटर असा शब्दप्रयोग आपण हे क्षेत्रफळ आपण मोजण्यासाठी वापरूया. 32,87,263 चौरस किलोमीटर. मग यापैकी म्हणतोय मी, म्हणजे एक आपला 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशापैकी आपलं एक महत्वाचं राज्य आहे आणि यापैकी आपण जे क्षेत्रफळ घेतलेलं आहे ते म्हणजे 9.36%, म्हणजेच याला आपण बोलतोय 3,07,713 चौरस किलोमीटर. जर आपण पाहिलं, या महाराष्ट्राच्या पूर्वेकडे पण राज्य आहे, पश्चिमेकडे पण राज्य आहे, उत्तरेकडे पण राज्य आहे. फक्त पश्चिमेकडे राज्य नसून या ठिकाणी पश्चिमेला आपल्याला या ठिकाणी अरबी समुद्र काय पाहायला भेटतं? अरबी समुद्र आपल्याला पाहायला भेटतं. म्हणजे महाराष्ट्रातील जे काही समुद्र आहे, महाराष्ट्रातील या 7 जिल्ह्यांना या ठिकाणी बघा हा अरबी समुद्र आपल्याला लागून आहे. आता उदाहरण फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला या ठिकाणी मी सांगितलं, परीक्षामध्ये तुम्हाला इथं वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न येतो. राजकीय स्वरूपात येईल किंवा नैसर्गिक स्वरूपामध्ये येईल किंवा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला प्रश्न इथे येऊ शकतो. आता कसा येऊ शकतो बघा, इयत्ता 4थीचं जुनं पुस्तक आहे मित्रांनो. इयत्ता 4थीचं जुनं पुस्तक आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड. आपण काय करतो, आपण मराठी सोडून आपण इंग्रजी आणि त्याच्या पलीकडे जाऊन आपण कुणीतरी काहीतरी म्हणेल आपल्याला म्हणून आपण तशी पुस्तकं वाचतो. परंतु आपला जो बेसिक आहे, जे काही फाउंडेशन आहे ते पाहणं खूप गरजेचं आहे. जे काही नवीन विद्यार्थी अभ्यास करतायत त्यांना मी आवर्जून असं सांगेल, तुम्ही जिओग्राफी असेल किंवा हिस्ट्री असेल किंवा सायन्स असेल, हे जे काही सब्जेक्ट आहे तुम्हाला स्टेट बोर्ड असेल, एन-सी-आर-टी असेल, तामिळनाडू पॅटर्न असेल, तामिळनाडू बोर्ड असेल, केरला बोर्ड असेल, हे बोर्ड एकदा तुम्ही वाचून नोट्स काढून तुमच्याकडे ठेवल्या पाहिजे. आता उदाहरण सांगतोय, आता हे दिशा आपण ठरतोय. दिशा म्हणजे काय? ही पूर्व दिशा आहे. महाराष्ट्राच्या पूर्वेला काय आहे? छत्तीसगड आहे. आता महाराष्ट्राच्या उत्तरेला काय आहे? मध्य प्रदेश आहे. महाराष्ट्राच्या वायव्येला काय आहे? गुजरात आहे.
पश्चिमेला कोणतं राज्य आहे का? नाहीये. राजकीय सीमा लागेल का? नाही. नैसर्गिक सीमा लागेल. दक्षिणेला काय आहे? कर्नाटक आणि गोवा आहे. आग्नेयेला काय आहे? तेलंगणा राज्य आहे. आता बघा, एक साधी सिंपल गोष्ट सांगतोय. 1 2 3 4 5 आणि 6 म्हणजेच या ठिकाणी असा संदर्भ तयार होईल मित्रांनो. हॅशटॅग वापरतो. महाराष्ट्राला एकूण 6 राज्य आणि एक युनियन टेरिटरी, ओके, युटी या ठिकाणी, म्हणजेच याला आपण केंद्रशासित प्रदेश असं म्हणूया, ह्याची सीमा लागते. महाराष्ट्राला एकूण 6 राज्य, नीट लक्षात ठेवा, किती राज्य? 6 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागते. म्हणजे एक केंद्रशासित प्रदेश म्हणजे कोणता आहे? हे आहे दादरा नगर हवेली अँड दीव दमन असं आपण याला म्हणूया. कारण की दादरा नगर हवेली आणि दीव दमन हे 2 केंद्रशासित प्रदेश होते आणि अलीकडच्या कालखंडामध्ये हे जे काही दोन्ही केंद्रशासित प्रदेश आहेत हे दोन्हीचं एकत्रीकरण करण्यात आलं. त्याच्यामुळं आज आपण दादर नगर हवेली आणि दीव दमन असं दोन्हीचा एकच उल्लेख करतो. आणि या ठिकाणी हा जो काही भाग आहे हा भाग या ठिकाणी आपल्याला समजायला लागतं. म्हणजे महाराष्ट्राला एकूण 6 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशाची काय आहे? सीमा लागून आहे असं आपण म्हणतो. आता दुसरं एक उदाहरण सांगतो तुम्हाला की असं या ठिकाणी बघा, 6 राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेश प्रश्न सॉल्व्ह झाला. दुसरा प्रश्न असा पडतो, सर्वाधिक सीमा म्हणजे कोणत्या राज्याला लागून आहे? महाराष्ट्राची सर्वात जास्त सीमा कोणत्या राज्याला लागून आहे? जसं आपण भारताच्या लेवलला पाहतो मित्रांनो, भारताची सर्वाधिक सीमा कोणाला लागते? बांगलादेशला लागते, बरोबर आहे का? मग सर्वात कमी सीमा कोणाला लागते? अफगाणिस्तानला लागते, बरोबर आहे का? मग त्याच पद्धतीनं या ठिकाणी मित्रांनो सर्वात जास्त सीमा मध्य प्रदेशाची लागून आहे. तर सर्वात कमी म्हणजे हे गोवा राज्य जे आहे, गोवा राज्याची महाराष्ट्राला सर्वात कमी सीमा लागते, हे लक्षात ठेवायचं. जर तुम्हाला असं विचारलं की बाबांनो या ठिकाणी एकूण किती जिल्हे आहेत की त्यांची सीमा या ठिकाणी लागायला लागते, तर आपल्याला हेही मुद्दा इथं यायला पाहिजे की महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा मध्य प्रदेशला लागून आहे. एकूण 8 जिल्ह्याची सीमा, किती? 8 जिल्ह्याची सीमा म्हणजे सर्वाधिक, आपण असं म्हणूया की सर्वाधिक हा जो काही भाग आहे एकूण या जिल्ह्यांची सीमा लागायला लागते असं आपण सांगू शकतो. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. उदाहरण जर आपण पाहिलं मध्य प्रदेशमध्ये याला कोणकोणते जिल्हे आहेत? नंदुरबार आहे, धुळे आहे, जळगाव आहे, बुलढाणा आहे, अमरावती आहे, नागपूर आहे, भंडारा आणि गोंदिया आहे. म्हणजे या ठिकाणी या सर्वांची सीमा याला लागते. हे डीपमध्ये, खूप डीपमध्ये, म्हणजे तुम्हाला जर जिओग्राफीची बॅच तुम्ही हे पुढे पण येईल तुम्हाला. आणि इथं सर्वात कमी म्हणजे हे जे काही कर्नाटक आहे, हे जे काही गोवा आहे, ह्या गोव्याला फक्त एकाच जिल्ह्याची सीमा लागते, ते म्हणजे सिंधुदुर्ग. एकच म्हणजे काय आहे? सिंधुदुर्गची सीमा आपण लागते असं म्हणू शकतो. लक्षात ठेवा. ओके, इथं आपण असं म्हणू शकतो, इथं 8 लिहू शकता आणि इथं 1. सर्वात जास्त 8 जिल्ह्यांची सीमा मध्य प्रदेशला आणि सर्वात कमी एका जिल्ह्याची सीमा गोवा राज्याला लागून आहे. हे झाली राजकीय सीमा. आता नैसर्गिक सीमा जर विचारलं, नैसर्गिक जर मुद्दा इथं आला, नैसर्गिक मुद्दा जर या ठिकाणी आला, तर नैसर्गिक मुद्द्यामध्ये तुम्ही काय घ्याल? पश्चिमेला काय आहे? अरबी समुद्र, जशास तसं येईल. पूर्वेला काय आहे? भामरागड आणि सुरजागड ह्या टेकड्या या ठिकाणी पाहायला भेटेल. छत्तीसगड आणि महाराष्ट्राची सीमा. आणि हे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशची जी काही सीमा आहे त्याला आपण सातपुडा डोंगर असं म्हणायला लागतो. महाराष्ट्र आणि गुजरात जी आहे ह्याला आपण अक्राणी आणि गाळणा टेकडी असा शब्दप्रयोग आपण वापरू शकतो. आणि या ठिकाणी जी काही महाराष्ट्र पठारावर जी आहे इथं कर्नाटकची ही हिरण्यकेशी नावाची नदी आहे. ह्या हिरण्यकेशी नदीमुळे ही नैसर्गिक सीमा जी आहे ही महाराष्ट्राची या ठिकाणी ठरायला लागते. आणि इथं जर गोव्याचा जर विचार केला तर ही आहे तेरेखोल नावाची नदी, ही महाराष्ट्र आणि गोव्याची नैसर्गिक सीमा ठरवते. हे नैसर्गिक आणि राजकीय सीमा याच्यावरती तुम्ही लक्षात ठेवा. असं डीप मध्ये कंबाईनचा जर तुम्ही, हे सरळ सेवेसाठी उत्कृष्ट आहे, सरळ सेवेसाठी महत्वाचं आहे आणि कंबाईनसाठी बेसिक आहे. तुम्हाला असं डीप मध्ये असं विचारेल उद्या
की महाराष्ट्रातील आपण असं म्हणलो की महाराष्ट्रातील 8 जिल्ह्याची सीमा मध्य प्रदेश राज्याला लागून आहे, तर असा का प्रश्न येऊ शकत नाही हो, की नवीन प्रश्न असा तयार का होणार नाही की महाराष्ट्रातील किती तालुक्यांची सीमा मध्य प्रदेशला लागून आहे? नीट लक्षात ठेवा मी काय म्हणतो, महाराष्ट्रातील कोणत्या तालुक्याची सीमा मध्य प्रदेश राज्याला लागू शकते किंवा लागू शकत नाही असा का प्रश्न येऊ शकत नाही, त्याच्यासाठी ही गोष्ट तुम्हाला पाहणं गरजेचं आहे की कोणती सीमा लागते किंवा कोणती सीमा लागू शकत नाही. ती महाराष्ट्राची जी की जिओग्राफीची आपली जी बॅच आहे अत्यंत डीप मध्ये मी घेतलेली आहे आणि त्याची फीस पण फक्त 499 रुपयामध्ये आहे ती बॅच. आणि हे जर तुम्ही केलात ना तर जगामध्ये तुम्हाला सांगतो ह्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही जेवढ्या परीक्षा द्याल तुम्हाला डबल आयुष्यात कधीच तुम्हाला बॅच करायची आवश्यकता भासणार नाही, एवढं मी तुम्हाला शब्द देतो, 100% देतो, लक्षात ठेवा. ओके, आता यामध्ये बघा इथं जे काही महाराष्ट्र आहे, आता हे आपला देश आहे. आपल्या देशामध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा देशाचा राजकीय मॅप आहे. हा देशाचा काय आहे? राजकीय मॅप आहे. यामध्ये मी तुम्हाला काल काही गोष्टी बोलल्या. या एकूण 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशामध्ये 1 नंबरला सर्वात जास्त म्हणजे हा राजस्थान जो आहे, हा जो काही राजस्थान आहे या राजस्थानचा पहिला क्रमांक लागतो क्षेत्रफळामध्ये. आणि सेकंड नंबरला जर आपण विचार केला, सेकंड नंबर हा मध्य प्रदेशचा दुसरा क्रमांक आहे. आणि हा जो काही महाराष्ट्र आहे बघा किती सहज आहे, किती लक्षात ठेवण्यासाठी सोपा आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि यामध्ये महाराष्ट्र हा तिसऱ्या क्रमांकाचा आहे. बघा इथून आपण आलो तर डायरेक्ट सीमाच आहे, एकमेकांना सीमा आहे. राजस्थान आणि इथं मध्य प्रदेशची सीमा लागली आणि इथं महाराष्ट्र. 1 2 3 वरून खाली यायचंय फक्त 1 नंबर 2 नंबर आणि 3 नंबर क्षेत्रफळानुसार जर आपण आलो तर. आता बघा आपण तुम्हाला मी सांगितलं महाराष्ट्राचं क्षेत्रफळ 30 77 13 म्हणजे हे पूर्णच क्षेत्रफळ तुम्हाला मी मगा बोललोय 32,87,263 चौरस किलोमीटर हे भारताच्या मॅपचं क्षेत्रफळ आहे पूर्ण. यापैकी हा एका राज्याचं क्षेत्रफळ मी तुम्हाला सांगितलं की 30 77 13 म्हणजे 3,07,713 चौरस किलोमीटर एवढं महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे तुम्हाला बोललो. आणि यामधले हे जे महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राची निर्मिती तुम्हाला सांगतो 1 मे 1960 रोजी झाली. महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 ला झाली. हा जो काही याच्यामध्ये हा भाग दिसतोय हा 1 मे 1960 चाच महाराष्ट्र आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो. आणि याच्यासोबत हा जो गुजरात दिसतोय हा गुजरात सुद्धा म्हणजे महाराष्ट्र अँड गुजरात हे 2 राज्याची निर्मिती एकाच दिवशी म्हणजे 1 मे 1960 ला झाली. म्हणून आपण दोन्ही राज्याचा राज्य दिन जे आहे 1 मे हा महाराष्ट्र दिन पण साजरा करतो आणि त्या गुजरात राज्यातील जी काही जनता आहे ते 1 मे हा दिवस गुजरात दिन म्हणून साजरा करतात. आपण जागतिक कामगार दिन म्हणून सुद्धा साजरा करतो. असे विविध आहे. आता यामध्ये तुम्हाला सांगितलंय की आपण यामध्ये पुणे महाराष्ट्रात एकूण जिल्ह्यांची संख्या 36 आहे. त्यापैकी अहमदनगर हा सर्वात म्हणजे आज सध्याचा अहिल्यानगर हा सर्वात मोठा आहे आणि सर्वात लहान जो आहे मुंबई शहर हा सर्वात लहान आहे. काल मी हे बोललोय. एकूण किती विभाग आहेत? एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. कोणते विभाग आहेत? 6 प्रशासकीय विभागामध्ये तुम्हाला सांगतो पुनाको आवोना म्हणजे पुनाको आवोना ही ट्रिक्स आहे मित्रांनो, ही ट्रिक्स आहे. पुनाको आवोना म्हणजे पुणा, पुणे, नाशिक, औरंगाबाद म्हणजे सध्याचं छत्रपती संभाजीनगर, म्हणजे अमरावती, ओके, नागपूर आणि या ठिकाणी हा जे काही कोकण आहे पुनाको आवोना को म्हणजे कोकण असे 6 प्रशासकीय विभाग आहेत. आणि हे 6 प्रशासकीय विभागाचं मी डिटेल्स मध्ये पुढे सांगतोय, काळजी करू नका. आपल्या महाराष्ट्राची जी काही राजधानी आहे ही राजधानी इथं आपल्याला 2-3 राजधान्या माहिती आहेत. एक आपण मुंबई बद्दल म्हणतो की आमच्या महाराष्ट्राची शान आहे, महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. दुसरी गोष्ट म्हणतो आम्ही नागपूर बद्दल बोलतो. नागपूर हे महाराष्ट्राची उपराजधानी आहे आणि भारताचं मध्यवर्ती ठिकाण आहे. कृषी सेवक परीक्षेमध्ये प्रश्न पडला होता गेल्या वर्षी मित्रांनो. महाराष्ट्राची उपराजधानी हे नागपूर हे भारताचं मध्यवर्ती ठिकाण आहे. म्हणजे असं तिथं प्रश्न पडला होता की 0 माईल ही वास्तू भारतात महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आहे जे भारताचं मध्यवर्ती टोक दर्शवितं. म्हणजे हे जे आहे नागपूरमध्ये ह्याला उपराजधानी असं म्हणायला लागतो. आपण 3ऱ्या क्रमांकाला पुणे हा सर्वात महत्वाचं शहर म्हणायला लागतो. पुणे हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. पुणे जिथं काय उणे आपण म्हणतो. आणि त्यानंतर आपण कोल्हापूरमध्ये जाऊया. कोल्हापूर ऐतिहासिक राजधानी आपण म्हणायला लागतो.
कोल्हापूरमध्ये आपण याला ऐतिहासिक राजधानी म्हणायला लागतो. त्यानंतर आपण जालना शहरामध्ये जातो. जालना हे शहर महाराष्ट्राची बी बियाण्याची राजधानी आपण म्हणायला लागतो. जालन्याची ज्यामधून निर्मिती झालेली आहे ते म्हणजे जालन्याच्या नंतर आपण म्हणूया छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर ही महाराष्ट्राची पर्यटन राजधानी आहे मित्रांनो. महाराष्ट्राची पर्यटन राजधानी छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्राची राजधानी मुंबई, महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे, महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोल्हापूर, महाराष्ट्राची बी बियाण्याची राजधानी ही जालना, हे लक्षात ठेवायचं आहे. या पद्धतीनं हा जो मॅपिंगद्वारे जर तुम्ही लक्षात ठेवलत ना सोपं जाईल. बघा 1 नंबर राजस्थान, 2 नंबर मध्य प्रदेश, 3 नंबर काय आहे महाराष्ट्र, आणि सर्वात छोटा राज्य इथंच आहे गोवा. सर्वात छोटं पण राज्य याच ठिकाणी आहे गोवा. 7 सिस्टरचा मतलब आहे ही 7 सिस्टर म्हणजे ईशान्येकडील जे काही 7 राज्य आहेत त्यांना आपण 7 सिस्टर असं म्हणतो. आणि यामधून आपण महाराष्ट्र वेगळ्या बाजूला, एका बाजूला आपण वेगळ्या पद्धतीनं काढून घेऊया. आणि या ठिकाणी तुम्हाला 1 मे 1960चा जो काही राज्य आहे, 1 मे 1960 म्हणजे तेव्हाच मित्रांनो ज्यावेळी माझ्या राज्याची निर्मिती झाली त्यावेळेस हे राज्य मी तुम्हाला सांगतोय. आता इथं हे व्हेरी IMP आहे. कंबाईन करणारे मित्र असतील किंवा सरळ सेवा भरती देणारे असतील ह्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आता उदाहरण जर तुम्हाला सांगितलं की 1 मे 1960चं आणि 2022चं दिलंय, मी 2024 तुम्हाला सांगतो. 2024ला मी लगेच यामध्ये मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे हे 34चं जुनं पुस्तक आहे मित्रांनो. 34चं जुनं पुस्तक आहे हे प्रशासकीय. आता 1 मे 1960ला विभाग आपण याला म्हणूया, विभाग किंवा कार्यालय असं आपण म्हणूया. आता यामध्ये एक लक्षात ठेवायचं की तुमच्याकडे एकूण जिल्ह्यांची संख्या किती होती, किंवा या ठिकाणी प्रशासकीय विभाग म्हणूया. 1 नंबर, हे 2 नंबर, हे 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर, 6 नंबर, 7 नंबर, 8 नंबर आणि 9 नंबर. ओके. आता विचारलं जातं की 1 मे 1960ला ज्यावेळी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्यावेळेस महाराष्ट्रात जिल्ह्यांची संख्या किती होती, बरोबर आहे. आता आपण म्हणतो किंवा प्रशासकीय विभागाची संख्या किती होती. आता उदाहरण इथं 4 प्रशासकीय विभाग होते. आता किती झाले म्हणजे सध्या महाराष्ट्रामध्ये किती आहेत, 22 मध्ये बी 6 होते आणि 25 मध्ये पण 6 प्रशासकीय विभाग आहेत. उदाहरण प्रशासकीय विभागाचा मुद्दा बघूया. पुनाको आओना आपण बघूया. आता पुनाको आओना हे किती प्रशासकीय विभाग आहेत, हे एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. पण हे सध्याचे प्रशासकीय विभाग आहेत. सध्याचे प्रशासकीय विभाग म्हणजे महाराष्ट्रातील जे काही 36 जिल्हे आहेत ते महाराष्ट्रातील 36 जिल्हे जे विस्तारित केलेलं आहे ते हे पुणे विभाग आहे. आता यामध्ये तुम्हाला हे विभाग आहेत. आता हे विभाग म्हणजे 557 लक्षात ठेवा. याच्यामध्ये जे काही जिल्हे आहेत त्यांची आपण विभागणी करूया. 557 आणि 586 ही आकडेवारी तुम्ही लक्षात ठेवा. 557 586. पुनाको आओना ही ट्रिक्स आहे आणि ह्या ट्रिक्स नुसार जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर लक्षात ठेवा, नसेल लक्षात ठेवायचं तर नाही लक्षात ठेवलं तुमची इच्छा आहे. याला आपण जिल्हे म्हणतो. आणि तालुक्यांच्या बाबतीमध्ये जर विचारलं 58 54 50 काय म्हणू 58 54 50 56 76 64. नीट लक्षात ठेवा पोरांनो, हे झाले जिल्हे, याला म्हणूया जिल्हे. हे आणि हे झाले तालुके. आता इथं प्रश्न कसा बघा, हे पु म्हणजे पुणे आहे, ना म्हणजे नाशिक आहे, को म्हणजे कोकण आहे, आ म्हणजे अमरावती आहे, आओ म्हणजे औरंगाबाद सध्याच छत्रपती संभाजीनगर आणि ना म्हणजे नागपूर. म्हणजे प्रश्न पडत असताना पोलीस भरतीवाले, सरळ सेवा, जी काही कृषी सेवक, ग्रामसेवक, जी काही जिल्हा भरती, जी काही महाराष्ट्रातील सरळ सेवा करणारे जे काही पोरं आहेत त्यांना सांगतोय पोरांनो, पुणे विभागात जिल्ह्यांची संख्या किती 5. पुणे विभागात जिल्ह्यांची संख्या किती 5 आणि एकूण तालुके किती 58. नाशिक विभागामध्ये जिल्हे किती 5, तालुके किती 54. कोकण विभागात जिल्हे किती 7, तालुके किती 50. अमरावती विभागात जिल्हे किती 5, तालुके किती 56. औरंगाबाद यानी की संभाजीनगर विभागामध्ये जिल्हे किती 8, तालुके किती 76. नागपूर विभागामध्ये जिल्हे किती 6, तालुके किती 64. तालुक्याच्या संख्येने सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता झाला मग छत्रपती संभाजीनगर.
सर्वात मोठा, जिल्ह्याच्या संख्येने सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता झाला मग? छत्रपती संभाजीनगर. हे बघा, हे इथं बघा ट्रिक्स काय आहे, पुनाको आवोना ट्रिक्स आहे ही. हे काय कुठं दुकानात भेटत नाही किंवा कुठल्या पुस्तकात भेटत नाही तुम्हाला. हा, पुस्तकात भेटेल, पण कुठल्या पुस्तकात भेटेल? या पुस्तकात भेटेल. लक्षात आलं? हे जे आहे हे पुस्तक म्हणजे ब्रँड आहे, ब्रँड. लक्षात आलं? हे उगाच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने संदर्भ पुस्तक दिलेलं नाहीये. हे ट्रिक्स विथ महाराष्ट्र विथ भारत आहे. लक्षात आलं? त्याच्यामुळं हे खूप महत्वाचं पुस्तक आहे. हे तुम्ही वापरू शकता, काही अडचण नाही, इच्छा असेल तर बरं का. हा, नाहीतर मास्तर युट्यूबवर लेक्चर घ्यायला आणि प्रमोशन करायला म्हणतात. आता करणारच ना. आपलं आहे, चांगलं आहे ते वाजवावंच लागेल ना. दुसऱ्याचं घेऊन वाजवण्यापेक्षा आपलं स्वतःच आहे. एवढ्या मेहनतीनं लिहिलेलं आहे, स्वतः लेखक आहे मी. बरोबर आहे का? म्हणजे एक सांगायचं तुम्हाला, हे बघा प्रशासकीय विभागाचं झालं बरं का, 4 आणि 6. आता प्रश्न असा आहे, तुम्हाला असा प्रश्न पडला असेल, मास्तर 2 नवीन प्रशासकीय विभाग कोणते हो? आता हे जे आहे पुणे हा जुना आहे, हा नाशिक हा नवीन प्रशासकीय विभाग आहे, नवीन आहे. आणि या ठिकाणी हे अमरावती हा नवीन प्रशासकीय विभाग आहे. म्हणजे नवीन प्रशासकीय विभागाची जोडी कोणती आहे असा ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न विचारला जातो त्यावेळेस तुम्हाला सांगता आलं पाहिजे. नवीन प्रशासकीय विभाग म्हणजे ह्याच्यात 4 कोणकोणते होते आणि ह्याच्यात 6 कोणते झाले? याच्यामध्ये हे अमरावती म्हणजे जुनं उंदुमरावती म्हणतो, आणि प्लस याच्यामध्ये नाशिक हे हे जे आहे हे 60ला 4 होते दुसरे, आता हे सांगितलेले. म्हणजे हा पण नवीन हा नाशिक पण नवीन झाला हा, आणि या ठिकाणचं अमरावती हा पण नवीन झाला. हे बाकीचे पुणे, हा कोकण, हा संभाजीनगर आणि हा नागपूर हे जुने होते, हे वाढले. आता जिल्हे बघा पोरांनो, जिल्हे म्हणजे किती होते? 26 होते. आता 26 कधी होते? 1 मे 1960ला. सध्या किती आहेत? 36 आहेत. महाराष्ट्रात सध्या जिल्ह्यांची संख्या किती आहे? 36 आहे. आता मग 36 जिल्हे कोणकोणते आहेत असा जर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला तर ते आपल्याला आलं पाहिजे. आता 81 मध्ये तुम्हाला सरळ सांगतो बरं का, नवीन जिल्हे कधी निर्माण झाले, काय झाले, हे एकदम कडक सांगतो मी तुम्हाला, काळजी करू नका. 1 मे 1981 ला रत्नागिरी मधून सिंधुदुर्ग, औरंगाबाद मधून जालना, त्यानंतर 16 ऑगस्ट 1982 ला उस्मानाबाद मधून लातूर, आणि 26 ऑगस्ट 1982 ला चंद्रपूर मधून गडचिरोली. लक्षात आलं? फक्त एक लक्षात ठेवा, 81 ला रत्नागिरी मधून सिंधुदुर्ग, औरंगाबाद मधून जालना, 82 ला उस्मानाबाद मधून लातूर, चंद्रपूर मधून गडचिरोली, 1 मे 1990 ला मुंबई शहर मधून मुंबई उपनगर, म्हणजे बृहन्मुंबई होता, मुंबई उपनगर आणि मुंबई शहर झालं. त्यानंतर 1 जुलै 1998 ला 1 जुलै 1998 ला 1990चं 4 ऑक्टोबर आहे बरं का, 4 ऑक्टोबर 1990, 1 मे म्हणलो बहुतेक, सॉरी, 4 ऑक्टोबर 1990 ला 4 ऑक्टोबर 1990 ला मुंबई शहर मधून मुंबई उपनगर, म्हणजे बृहन्मुंबईचं मुंबई शहर आणि मुंबई उपनगर झालं. त्यानंतर 1 जुलै 1998 ला 1 जुलै 1998 ला अकोल्यामधून वाशिम आणि धुळेमधून नंदुरबार जन्माला आलं. आणि त्यानंतर 1 मे 1999 ला परभणीमधून हिंगोली आणि भंडारामधून गोंदियाची निर्मिती झाली. आणि त्यानंतर शेवटचा जर आपण विचार केला 1 ऑगस्ट 2014 ला ठाणे मधून पालघर हा महाराष्ट्रातला 36वा जिल्हा बनला. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, नीट लक्षात ठेवा, कारण की हे जे आहे हे स्टेट बोर्ड मध्ये नाहीये. आपण 81 म्हणतो, रत्नागिरी मधून सिंधुदुर्ग, औरंगाबाद मधून जालना, 82 मध्ये उस्मानाबाद मधून लातूर, चंद्रपूर मधून गडचिरोली, 1990 म्हणतो मुंबई शहर मधून मुंबई उपनगर, 98 ला म्हणतो 98 ला परभणी मधून 98 ला अवाधून, अकोल्यामधून अवाधून. ट्रिक्स आहेत बरं का ह्याच्या. 98 ला म्हणजे रसी यवजा उला चंग मी बनवलेल्या ट्रिक्स आहेत ह्या. हे असं नाहीये, कुठं भेटणार नाहीये तुम्हाला. अवाधून म्हणजे या ठिकाणी अवाधून 98 ला अवाधून म्हणजे 98 म्हणजे अकोल्यामधून वाशिम, धुळेमधून नंदुरबार. 99 ला पहिभंगो म्हणजे परभणीमधून हिंगोली, भंडारामधून गोंदिया. हे बॅच मध्ये असतं सगळं. म्हणून तुम्हाला हे जे आहे हे 26 जिल्हे आणि इथं आता सध्या 36 आहेत. तालुके बघा, ती 235 होते. हा प्रश्न खूपदा आलाय बरं का. 235 होते, आता 358 आहे. ह्या सगळ्यांची बेरीज 358 आली पाहिजे बरं का, 358, आणि ह्या सगळ्याची बेरीज 36 झाली पाहिजे. महानगरपालिका इथं किती होत्या? इथं साधारणतः 3 होत्या. मला वाटतं सध्या 29 काहीतरी महानगरपालिका आहेत. ओके, लक्षात आलं? नगर परिषदा हे 229 आहेत. सध्या ह्याचा रिसेंटचा आकडा तुम्ही पाहून घ्या. 2022 मध्ये 236 होत्या.
जिल्हा परिषदा त्यावेळेस 25 होत्या. आता तुम्ही म्हणताल मास्तर जिल्हे 26 आहेत आणि जिल्हा परिषदा 25 कस काय? तर मित्रांनो यामध्ये आता लक्षात ठेवा त्यावेळेस बृहन्मुंबई होतं. ओके, त्यावेळेस बृहन्मुंबई होतं का? बृहन्मुंबई होतं. म्हणजे मुंबई शहर आणि मुंबई उपनगरमध्ये जिल्हा परिषद नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, जरी महाराष्ट्रात 36 जिल्हे असतील तरी 34 जिल्हा परिषद आहेत. म्हणून त्यावेळेस किती होत्या? 25 होत्या आणि आता किती आहेत? आता 34 आहेत. म्हणजे 34-22 मध्ये ज्या होत्या ते आता 25 मध्ये सुद्धा त्या आहेत. पंचायत समिती म्हणजे पंचायत समिती इथं 295 होत्या, 295 होत्या आणि इथं 351 आहेत. मास्तर मग पंचायत समिती तालुक्याला असते का? 351च का? तर मित्रांनो 351च का? ह्याच्या मागचा रिझन असा आहे 100% शहरी तालुक्यास पंचायत समिती नसते. ओके, 100% शहरी तालुका जर असेल तर त्याला नसते. उदाहरण नागपूर, उदाहरण कल्याण, उदाहरण अंधेरी, बोरवली, कुर्ला असे एकूण जे काही तालुके आहेत त्या तालुक्यांमध्ये 100% शहरीकरण असल्यामुळे पंचायत समिती नाही. म्हणून महाराष्ट्रात 351 पंचायत समिती आहेत. कटक मंडळे 7 होते, आजही 7 आहेत. कृषी विभाग हे 8 आहेत. कृषी हवामान विभाग जर म्हटलं तर 9 आहेत. कृषी विभाग 8, कृषी हवामान विभाग 9. ओके, लक्षात ठेवा. हे झाले हे विभाग आहेत आणि हे प्रशासकीय विभाग जे आहेत त्या प्रशासकीय विभागाच्या मी जसे हे पाठ करायला तुम्हाला काय सांगितलं मी, हे क्षेत्रफळ आहे, हे तालुके आहेत आणि हे जिल्हे आहेत. मित्रांनो मी ट्रिक सांगितली, हे पाठ करत बसलो नाही मी पुन्हा को आवो ना एक लँडलाईन नंबर आणि दुसरा मोबाईल नंबर सांगितला. लँडलाईन नंबर आहे 557 586, मोबाईल नंबर आहे 585450 5676 64. या पद्धतीनं हा पूर्ण जो काही चार्ट आहे तुमच्या समोर मी मांडलेला आहे. आता प्रशासकीय विभाग जर तुम्हाला हे प्रशासकीय विभाग जे आहे हा प्रशासकीय विभाग मला वाटतं मॅपद्वारे तुम्हाला जास्त प्रभावी पद्धतीनं लक्षात राहू शकतं. हे आहे प्रशासकीय विभाग, हे आहे प्रशासकीय विभागाचा मॅप पूर्ण. बघा कोणत्या विभागामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत हे तुम्हाला पाहणं खूप गरजेचं आहे. हे खूप महत्वाचं आहे. हेही मुद्दा तुम्ही डोक्यात ठेवलं पाहिजे. खतरनाक पद्धतीने घेतो, फक्त तुम्ही पाहिलं पाहिजे. ओके, आता बघा हे पूर्ण महाराष्ट्र 36 जिल्हे करेक्ट आहे का नाही? तुम्हाला दिसते का नाही? तुम्हाला डायरेक्ट इथं जर कंबाईनची तयारी करत असेल तर तुम्हाला क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज असे विचारेल. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज हे तुम्हाला विचारू शकतील. म्हणजे काय काय विचारणार तुम्हाला माहितीये का? एखादा जिल्हा काढणार. जिल्हा म्हणजे आतापर्यंतचा हिस्ट्रीचं जर आपण पाहिलं, हिस्ट्री पाहिली या जिल्ह्यांची, तर साधारणतः आता नवीन जिल्हे कोणकोणते आहेत? आता उदाहरण मी तुम्हाला आता सांगितलं. कोणकोणते सांगितलं? हे औरंगाबाद आहे. औरंगाबाद मधून जालन्याची निर्मिती झाली, बरोबर आहे का? या ठिकाणी परभणी आहे, परभणी मधून हिंगोलीची निर्मिती झाली, बरोबर आहे. या ठिकाणी लातूर आहे, लातूर मधून धाराशिव म्हणजे उस्मानाबाद जुनं याची निर्मिती झाली, बरोबर आहे का नाही? अकोल्यामधून वाशिम, धुळेमधून कोणाची झाली? हे धुळेमधून नंदुरबारची झाली. अकोल्यामधून कोणाची झाली? हे अकोला आहे, अकोल्यामधून वाशिमची निर्मिती झाली आहे. ओके, लक्षात आलं? चंद्रपूर मधून कोणाची झाली? हे सर्वात शांत जिल्हा गडचिरोलीची निर्मिती झाली, बरोबर आहे. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला सांगतो 1 2 3 4 5 आणि 6. इथं बघा, इथं मुंबई शहर, हे बघा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे 7 बेटांचं आहे. हे इथं पण निर्माण झाले. आता तुम्हाला प्रश्न कसे येतात लक्षात ठेवा. हे वाशिमला क्लॉकवाईज सांगा म्हणतात, हिंगोलीचं क्लॉकवाईज सांगा म्हणतात, किंवा इथं लातूरचं सांगा, किंवा इथं एक वेळेस मागच्या वेळेस नगरचं पण येऊन गेलं, सेंटर आहे ना. मग इथं असं जे आहे ना ज्याला क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज हे पण तुम्हाला करून घ्यायचंय बरं का, जे कंबाईन तयारी करणार आहेत. म्हणजे जे काही मी माझ्या बॅच मध्ये हे सगळं केलेलं आहे. म्हणजे माझी जी महाराष्ट्राची जी काही जिओग्राफीची बॅच आहे त्याच्यामध्ये क्लिअर, म्हणजे तुम्हाला एक पुस्तक सुद्धा वाचायची आवश्यकता भासणार नाही, मी तसं केलेलं आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, लक्षात आलं? म्हणजे या पद्धतीनं हे सांगितलेलं आहे. ओके, करेक्ट ना? हे बघा, हे अमरावती प्रशासकीय विभाग, मुख्यालय अमरावती. इथं हे नाशिक प्रशासकीय विभाग, हे कलर दिलेले आहे, वेगवेगळे याला कलर नुसार विभागणी केलेली आहे, हे तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीनं हे झालं प्रशासकीय विभाग, जे काही सध्या महाराष्ट्र आहे याच्याबद्दल मी तुम्हाला बोललोय. आणि पुढच्या लेक्चरमध्ये प्राकृतिक महाराष्ट्र आपल्याला बघायचं आहे. प्राकृतिक महाराष्ट्र. आता आपण राजकीय महाराष्ट्र पाहिलं म्हणजे काय खूप सगळं नाही पाहिलं मित्रांनो बरं का. याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा अजून सांगून देतो. इथं हे पाहिलं तर राहू नये मुद्दा, म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये येऊन जावं. इथं प्रादेशिक विभाग
एकूण किती आहेत? प्रादेशिक विभाग. आता तुम्ही म्हणताल मास्तर हे प्रादेशिक विभाग आहेत, एकूण किती आहेत? 1 2 3 4 5. पहिलं या ठिकाणी मी कोकण घेतो. कोकण घेतो म्हणजे तुम्हाला माहित असावं ते विभाग, म्हणजे एक माहित असावं म्हणून घेतोय मी. तुम्हाला नवीन नाव जुने नाव तर मी घेणारच, परंतु एक प्रशासकीय विभाग जे आहे, प्रादेशिक विभाग हे माहित असावं म्हणून तुम्हाला इथं सांगतोय. हे कोणकोणते विभाग आहेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. एक आहे जे काही विभाग आहेत त्यामध्ये एक कोकण आहे, दुसरा मराठवाडा. इथं मराठवाडा जर नाही घेतला तर दंडकारण्य येतं. इथं ऋषिक देश, खानदेश नाही घेतलं तर ऋषिक देश इथं यायला लागतं. ऋषिक देश याला यायला लागतं. इथं पश्चिम महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्राला आम्ही देश सुद्धा म्हणू शकतो. आणि त्यानंतर हे विदर्भ यायला लागतं. हे एकूण 5 प्रादेशिक विभाग आहेत मित्रांनो. आणि ह्या प्रादेशिक विभागामध्ये जर आपण विचार केला, सर्वात मोठा हा प्रादेशिक विभाग हा विदर्भ आहे. मोठा प्रादेशिक विभाग विदर्भ आहे. आणि सर्वात लहान जर आम्ही विचार केला, सर्वात लहानचा विचार केला, लहानचा जर विचार केला तर हा काय आहे? खानदेश आहे. म्हणजे विदर्भामध्ये एकूण 11 जिल्हे येतात बरं का. 11 जिल्हे येतात. पश्चिम महाराष्ट्रामध्ये 7 जिल्हे येतात. खानदेशमध्ये फक्त 3 जिल्हे येतात. मराठवाड्यामध्ये 8 जिल्हे येतात. कोकणामध्ये 7 जिल्हे येतात. आणि यामध्ये इथं तुम्हाला वाटत असेल की हे प्रादेशिक विभाग जे आहे ना, हे बारीक बारीक गोष्टी तुम्हाला करणं अपेक्षित आहे. हे सरळ सेवेला सफिशियंट झालं, पण कंबाईनसाठी हे बेसिक आहे बरं का. पुढे पण महाराष्ट्राची जिओग्राफी घेता येईल. जिथं संधी भेटेल त्या ठिकाणी डीप मध्ये घेण्याचा मी प्रयत्न करेल. येता 4थीचं जे काही पुस्तक आहे हे एकदा तुम्ही डाउनलोड करा किंवा माझं टेलिग्राम जे आहे टेलिग्रामवरून तुम्ही घेऊ शकता. परंतु तुमच्या मित्रांना हे पाठवा. मित्रांनो खतरनाक घेतो, सगळं घेतो. ओके, फक्त कमेंट्स तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करा एवढेच अपेक्षित आहे. कारण की विद्यार्थी माझ्यासोबत जोडावेत हीच माझी इच्छा आहे, बाकी काही विषय नाहीये. ओके, थँक्यू मित्रांनो, धन्यवाद. या ठिकाणी थांबतो. भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये.